तर मित्रांनो आता आम्ही आलोय तिबा राजवाडा रत्नागिरी इथे. तर आता वाजलेत 4:15. तर पॅलेस बंद व्हायला थोडासा वेळ बाकी आहे. तिथे शेजारीच आहे पण रस्ता ह्या साईडून आहे. तर आता आम्ही निघालोय. हे बघा सगळे लोक जे विजिट केलेले ते रिटर्न येत आहेत. तर आता आम्ही थोडं लेट चाललोय तर आणि इकडे भाट्या बीचचं खाडी आहे जे तुम्हाला तिथे दिसतंय. चाललोय तसं आहे तो राजवाडा, तुम्हाला पण दाखवतो. जर परमिशन भेटली, परमिशन असेल तर आम्ही आतलं दाखवू शकतो. तर बाहेरून बघा पण बघूया जावं परमिशन घेत असेल तर. आणि आधी विचारणार भेटणार त्याला रेकॉर्ड आणि तुम्हाला तर पॅलेस मध्ये भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे तिबा पॅलेसच्या एंट्री गेटला. तर इथे तिबा पॅलेस म्हणलेलं आहे. प्रादेशिक वास्तू संग्रहालय, प्रादेशिक वास्तू संग्रहालय, डायरेक्टर ऑफ आर्किओलॉजी इन म्युझियम. तर असं आहे गाडी आतमध्ये चालली. तर हा बघा हा एरिया आहे राजवाड्याचा, किती मोठा आहे बघू शकता. तर इथे 3D शो पण होतात इव्हिनिंगला. असा प्रशस्त असा तिबा राजवाडा आहे. तर इथे सिक्युरिटी तर नाही आहे. आता आपण बघूया. हवा पण मस्त सुटते, अरे वाटतं. ते AC सुद्धा आहेत, ते गरम हवा सुटत आहे. तर मित्रांनो हा आहे तिबा राजवाड्याचा आतला पॅसेज आणि हा शौचालयाचं ठिकाण आहे. हे काहीतरी आहे ते हाऊस, पण हा असा इंटरनल स्पेस आहे. हा त्या साईडला आहे, हवा लागते. साईडलाच भाट्याबीचची खाडी आहे. आता आम्ही सुद्धा आला तर मोबाईल सायलेंट आणि फोटो काढण्याची जरा स्पेस कमी घ्यावी, कारण फाईन लागू शकतो. येते एक तो चप्पल घालून गेलो ना आपण. पण हा तुम्हाला थोडंसं दाखवू शकतो मी आतला. हा जिना आहे, बाहेरून एंट्री होती पण ती आता बंद आहे. पण तोफ बघूया, तुम्हाला तोफ दाखवतो. छोटीशी ती रेंज तर माहिती नाही पण अशीच ठेवली आहे ह्या अवस्थेत. तर हा दरवाजा एक ओपन करून ठेवला आहे. असं काही हवा खूप मस्त लागते आणि खूप मोकळा परिसर आहे. तर आता आम्ही फ्रंटला आलो आहे. इथे सुद्धा एक तोफ ठेवली आहे. हा हे मेन एंट्रन्स आहे आणि तो टॉपला झेंडा वगैरे लावायला वरती बाल्कनी. इथे एक तोफ ठेवली आहे एंट्रन्सला, 2च तोफ आहेत. आणि हा असा समोरचा फ्रंट एरिया बघू शकता. तर आता त्या साईडला जाऊया. सगळीकडे कॅमेरास लावून ठेवले, लोक फिरायला सुद्धा येतात. आता आपण जरा त्या साईडला बघूया. त्या साईडला जर तोफ वगैरे भेटली आपल्याला तर ठीक आहे. त्या साईडचं पण तुम्हाला दाखवतो. हे लेफ्ट साईडचं होतं एंट्रीच्या, लेफ्ट साईडला. आता इथे एक आईस्क्रीमचं दुकान सुद्धा आहे. तर इथे एक रोड जातो साईडला. तर इथेही काही माहिती दिली आहे, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. साईडची बाल्कनी कंपाऊंडच्या बाहेर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी आहे. असा परिसर आहे, एकदम स्वच्छ क्लिअर आहेत.
तर मित्रांनो आता आम्ही निघालोय थोडं इथे ट्रिपवर बसलेलो. तर मित्रांनो आता आम्ही फोटोशूट वगैरे झाला आमचा. तिथलं चाललं जे इथून थोडंसं काम आहे तिथलं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही निघालोय ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया. तुम्ही सुद्धा या विजिट करा. खूप छान राजवाडा आहे. हे आता जरा थोडं कन्स्ट्रक्शन आहे. सुद्धा पहिले हे झाड पण पहिल्यापासूनच आहे. तर आता माझ्या पाठचा परिसर बघू शकतो तुम्ही. समुद्र आहे. तर आता आम्ही तुम्हाला टिबा पॉईंटला मित्रांनो आम्ही टिबा पॉईंटला चाललो आहे. तर तुम्ही एकदा हा नजारा बघा. सुंदर आहे. आम्ही सुद्धा इथे फोटोशूट केलं. तुम्ही आज तेव्हा पण फोटोशूट केला इथे. निवास उपजिल्हाधिकारी यांचा बंगला आहे रत्नागिरी जिल्हा. तर आता आपण पुढे वळूया. ते आता आम्ही टिबा पॉईंटला चाललो आहे. तर आम्ही तुम्हाला टिबा पॉईंटला भेटतो. तुम्हाला समुद्राचा छोटासा नजारा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करा. तर टिबा पॉईंटला भेटूया. तर मित्रांनो हा बघा इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे एकदम. तर आता आम्ही टिबा पॉईंटला एंटर करतोय. इथे रिक्षासुद्धा येतात. इथे लहान एंट्री आहे राजमाता जिजामाता उद्यान. तर इथे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 10 रुपये. तर मित्रांनो आम्ही तिकीट घेतलंय. आतमध्ये चाललोय. इथे खेळणी वगैरे तर इथे तिकीट द्यावं लागतं. या तिकीट आम्हाला परत 20 रुपयाचं तिकीट परत फाडून देतात. इथे खेळायला वगैरे. तर हा असा संभाजी महाराजांचा पुतळा आहे. तर मित्रांनो आता आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाणार आहे. खूप उंच आहे. मस्त प्रकारे बांधलाय. इथून बघा अख्खा बीच दिसतो भाटे बीच. त्या सगळं या सगळ्या नौका आहेत. आता मासेमारीच्या नौका आहेत. तर हा असा काही सनसेट व्ह्यू आहे. संपूर्ण इथून मस्त प्रकारे व्ह्यू दिसतो. तो भाटे बीच आहे आणि तो अरबी समुद्र आहे आणि तो कनेक्टिंग रोड आहे. तो अरबी समुद्र आहे शकता तुम्ही. आणि तो जिथे तुम्हाला लाईट हाऊस दिसतोय त्याच्या जस्ट थोडा आधी भाटे बीच आहे. तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप मस्त बीच आहे. आता इथे बोटिंग्स वगैरे चालू आहेत. तर आता आम्ही बोटिंग तर मित्रांनो ते वरती छत्रपती संभाजी महाराज आहेत. ते प्रॉपर चेहरा दिसेल. आणि वेळ झाली आहे. इथे लहान मुलांचे गेम्स वगैरे आहेत. ट्रेनचा हॉर्न वगैरे. तर आता मी तुम्हाला सगळीकडनं एकदा दाखवतो. एकदा चेक करा. तुम्हाला कसं वाटलंय हा व्ह्यू बघून कमेंट करा. हे शिर्डीगिरी व्ह्यू. तर हे खूप भारी वाटतंय. लहान मुलं खेळत आहेत.
आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे. सुंदर असा सीन येतो. लाईट हाऊस समोर आहे इकडे. त्या साईडला तिथे लाईट हाऊस आहे, बघू शकता. ते जे तुम्हाला दिसतंय ते लाईट हाऊस आहे. तर इथे लहान मुलं खेळत आहेत, सगळे बसलेत. खूप मस्त वाटतं. इथे बोट्स वगैरे थांबलेत. तर आता आम्ही परत निघालो. आम्ही खाली उतरतोय, मला खाली बरोबर ह्या एंट्रीने आम्ही ते भिंतीशिल्पांच्या ते एंटर करतोय. तर हे महाराज असलेत. हे सगळं नामकरण सोहळा आहे संभाजी महाराजांचा. खाली हे नाव बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही जुने बघूया. तुम्ही स्टॉप करून बघू शकता. भिंती शिल्प तयार केलेत. हे दिल्लीचा एस्केप आहे 1666 सालीचा. खूप सुंदर आहे. तुम्ही याल तेव्हा नक्की बघा. तर हे संभाजी महाराजांचा लग्न सोहळा आहे. तुम्ही स्टॉप करू वाटू शकता. बघू शकता. इकडे जाऊया. ते संभाजी महाराज आहेत दगडा काढताना. तर ते वरुड छत्रपती श्री संभाजी महाराज. तर इथे सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री संभाजी महाराज बसलेले आहेत. तर आता आपण ही दुसरी भिंत सुद्धा बघूया. ते सुद्धा मस्त प्रकारे श्री छत्रपती संभाजी महाराज आहेत. तर पुढे जाऊया आपण. ते धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज मला कैद केल्याचं ते दाखवलंय. आणि हे श्री छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे. तर पुढे जाऊया आपण. तिथे मी वाचू शकता. हे शेवटचं आहे. संभाजी महाराज शिल्प. परत आम्ही बाहेर निघतोय. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि बघितलं मला खूप मस्त वाटलं. तुम्ही सुद्धा या. खाली दिवा पॉईंटला जेव्हा तुम्ही खालच्या साईडला याल तेव्हा राईट साईडने रस्ता डाऊन साईडला यायचो असा. तर तिथे आतमध्ये नक्की या. खूप मस्त बघण्यासारखं आहे. आता याचा एंट्रन्स आहे. तर आता आम्ही निघालो इथं. खूप मस्त वाटलं. तर बाहेर आल्यावरती सगळं तर आता वाजले 8 आणि आता आम्ही आलो घरी. बघा आता रात्र झाली आम्हाला येता. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला कसं वाटलं ते कमेंट करा.
तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया लवकरच. पर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय भारत.